हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा। कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। चंद्रपूरसह गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागपूर ग्रामीणसह शहरातील शाळांना सुट्टी जाहीर। नागपुरातील खामला शाळा परिसरातलं रस्त्याचं अर्धवट कामामुळे शाळकरी मुलांची पावसात कोंडी। पालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश। नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणांमधून आजही पाण्याचा विसर्ग कायम। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। खडकवासला धरण साखळीमधील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 93%वर, गेल्या वर्षीपेक्षा जास्त साठा। मुंबई पुणे रेल्वेची तिसरी मार्गिका अखेर 20 दिवसांनी सुरू। कर्जत लोणावळा घाट विभागातली दुरुस्ती पूर्ण। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल। 360 साक्षीदार, आज सुनावणी होणार। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकरचाही समावेश। विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या मोठ्या बैठका। गृहसचिव आणि आयबी प्रमुखांसोबत रात्री उशिरा महत्त्वाची चर्चा। मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद। मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बोलणार। आंदोलनाची पुढची दिशाही स्पष्ट करणार। सीईटीमधील विद्यार्थ्यांचे काँग्रेसनं खोटे गुण दाखवले। भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी समोर आणल्या गुणपत्रिका। राज्यातील विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्री फडणवीसांचा दिलासा तर पोलिसांकडून सातत्यानं फोन, नोटिसा येत असल्याच्या तक्रारी। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फडणवीसांची मोठी घोषणा। 30% सरकारी जमीन विनामूल्य देणार। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह। आजच्या दुसऱ्या दिवशी हजारो साई भक्त पालख्या घेऊन दाखल। मुंबईतल्या 5 मोठ्या क्लबचे अन्न परवाने निलंबित। बुरशी लागलेल्या भाज्या, मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळले। गोरेगाव हॉस्पिटलला टाळे। नागपूरमध्ये जुन्या भाडेकरूकडून घरामध्ये घुसून चाकून वार, एका महिलेचा मृत्यू। रेडिओच्या आवाजावरून झालं होतं भांडण। अहिल्यानगरमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला। 3 वर्षाचा बालक गंभीर जखमी। महानगरपालिकेच्या कारभारावर संताप। एसएमबी मधील 50% कॉन्स्टेबल पद आता अग्निवीरांसाठी आरक्षित। केंद्र सरकारची मोठी घोषणा। पीओकेमध्ये आंदोलकांवर गोळीबार। गोळीबारात 19 जणांचा मृत्यू। पाकिस्तान सरकारच्या विरोधात काढला होता मोर्चा।